बाळा रडणं बंद कर. गुड बॉयज ना तू. स्ट्रॉंग मुलं रडत नसतात. कशाला मुलींसारखं मूळ रडायचं. ही अशी वाक्य ऐकत आपण लहानाचं मोठे झालो आणि आपण आपल्या मुलांसाठी ही वाक्य अगदी सर्रास वापरतो. रडणं हे डेव्हलपिंग ब्रेनचं कोपिंग मेकॅनिझम आहे. कुठली तरी नवीन सिच्युएशन आहे जी टॅकल करता येत नाही. काहीतरी करायचा प्रयत्न करतो आहे पण ते जमत नाही आहे. राग आला आहे, एकटेपणा वाटतो आहे, भीती वाटते आहे किंवा अगदी भूक, तहान, शरीराचा थकवा जाणवतो आहे पण सांगता येत नाही आहे. ह्या सगळ्यासाठी कम्युनिकेशनचं माध्यम आहे रडणं. अर्थात रडणं हे एक्सप्रेशन ऑफ इमोशन्स आहे. आणि ज्या ज्यावेळी आपण रडणं थांबवू सांगतो त्यावेळी आपण ते इमोशन्स सप्रेस करतो आहोत. सप्रेस केल्यानंतर मूल डिप्रेशनमध्ये जाऊ शकतं किंवा हे सप्रेस्ड इमोशन्स अचानक ज्वालामुखीसारखे उद्रेक करू शकतात. रडणं बॅड आहे किंवा रडणं वीकनेस आहे या पद्धतीचा बॅड मेसेज, चुकीचा संदेश आपण ब्रेनला देत असतो. रडणं हे जेंडर स्पेसिफिक असूच शकत नाही कारण ते एक्सप्रेशन ऑफ इमोशन्स आहे. प्रत्येक मुलाचं रडणं कमी अधिक असू शकतं कारण त्याच्या EQवर अवलंबून असतं. रडणं थांबव, रडणं वाईट असतं याऐवजी आपल्या इमोशन्स कशा व्यक्त करायचा हे शिकवण्यावर भर देऊयात.